पाठीमागे मी एकदा दादांना सांगितलं होतं मला परडी आणा, तर त्या दादांनी आज माझ्यासाठी परडी आणली आणि मी आले लोहगावच्या बाजारला. आठवडे बाजार आहे. याची काय प्राईज आहे? ते आपल्याकडे फक्त 110 रुपये. 110? हो, कमी करून सांगा ना. 100 रुपयेपर्यंत देऊन टाकू तुम्हाला. चालेल, चला. पहिलेच गिरायक आहे ना, तर हरकत नाही. हे पण किती मस्त आहे. याची काय प्राईज? 150 रुपयाला. अरे वा, खरंच छान आहे. मस्त आपल्याकडे आहे. कसं हातचं बनावट असल्यामुळं दुकानापेक्षा कमी रेटमध्ये असतं. छान आहे, छान आहे. चला, मी परडी घेते आणि हे आपण नंतर पाहूया कधीतरी. हो चालेल, लागेल तेव्हा घेऊन जा. हो, नेईन. आणि याच्यापेक्षा पण मला खरंच एक मोठी परडी पाहिजे होती. मोठी पण भेटेल तुम्हाला. कसं आहे, छान आहे का? तर चला, आपण ना यांना 100 रुपये देऊन ही परडी घेतोय आता. खरंच मस्त आहे. अगदी हातावरती यांनी विणलेलं आहे बघा. आणि अगदी छान, सगळ्या वस्तू छान आहे त्यांच्याकडच्या. आणि या दादांकडल्या ना सगळ्याच वस्तू चांगल्या आहेत आणि त्या त्यांनी मुळात हातावर विणल्यात, त्यामुळे खूप छान आहे ना. मी लवकर आले बाजारला, नाही तर उशिरा आल्यावरती मग लय गर्दी असते, म्हणून आज मी सकाळी आले. आणि आत्ता वाजलेत सकाळचे 10:30, कारण मी लवकर आले. संध्याकाळी खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि मला गर्दीत तर खरंच आवडत नाही. इतक्या मोठ्या मोठ्या बाजारच्या पिशव्या घ्यायच्या आणि त्या गर्दीतून चालायचं खरंच खूप अवघड होतं. त्याच्यामुळं ना मी सकाळी लवकर गेले. आणि फळंसुद्धा चांगली फ्रेश मिळतात. आणि बाजारला जाण्याचं कारण म्हणजे रविवारच्या दिवशी केळी, सफरचंद, पोरं खातात लहान लहान, त्यामुळे चांगले मिळतात ते. भेंडी कशी आहे? 40ला. गाजर 40 कसं आहे गाजर? द्या, अर्धा किलो द्या. भेंडी द्या, अर्धा किलो. गेले छान आहेत, पण आमचे पण चालू झालेत आता ना, त्यामुळे नाही घेत. आणि आता जो आपल्या शेतात नाही ना, तो भाजीपाला मी घेतला आहे. आणि आता सध्या गाजराचं सीझन आहे, बोरांचा पण आहे, त्यामुळं ना ही बोरं तर मला तर खरंच आवडतात. आणि पेरू बघा, 100ला 1.25 किलो होते आणि खूप मोठे मोठे होते. किलोमध्ये 2 नाही तर 3च बसत होते. आणि सगळ्या भाज्यांचा रेट विचारत जिथं आवडेल तिथं घेत चालले मी. आणि वाटाणा तुम्हाला तर माहिती आहे माझ्या शेतात आहे आणि आता संपत आला आहे. तर चला, वाटाणा काही घेतला नाही, पण पुढल्या रविवारपासून नक्कीच आणावं लागेल. तर मला बोरं ही खूप आवडतात, त्यामुळे मी ही बोरं घेतलेत. आणि सध्या भाज्यांचे रेट लय उतरलेले आहेत. मेथीची भाजी, कोथिंबीर, पालक सगळं काही अगदी 10-10 रुपयालाच आहे. तर त्या भाज्या आपल्याकडे पण आहेत, त्यामुळे मी काय त्या घेत नाही. कोथिंबीर कशी लावले? पालक 10 रुपये. कोथिंबीर कितीला आहे? 10 लाख लावून घे. कढीपत्ता नाही का? काय झालं आज मार्केटमध्ये कुठेच नाही. लय कवळी कोथिंबीर आहे ना. द्या बरं एक. डाळिंब कसं हो? आणि चला, सगळ्या भाज्या आणि काही फळं घेऊन मी घरी आले. आणि मला ही परडी आवडली. आणि अंडीसुद्धा आणलेत, ही गावरान अंडी आहेत. तर चला, खूप आवडली. म्हणजे लहान आहे, अजून एक मोठी घेणार. मला खूप आवडते मोठी परडी. आणि त्याच्यामध्ये ना पूर्वीला असे अंडे ठेवायचे, भाकरी, ते म्हणजे टोपलं असायचं शिकवरती, पण याच्यामध्ये फ्रूट ठेवायला बरं आहे. तर चला, आमच्या शिवला तर खूप आवडली. मग यामध्ये आता फ्रूट ठेवले. आणि बघा, रविवारच्या दिवशी हीच केळी ना 40 रुपये डझननी मिळते, इतर दिवशी 60 रुपये डझन असते, 50-60 हाच फरक असतो. सफरचंदसुद्धा इतर दिवशी 220 रुपये 30 रुपये किलो असतात. रविवारच्या दिवशी हेच सफरचंद 150 रुपये किलोने मिळतात. 140ने मिळालेत मला. तर चला, आमच्या पोरांना पण आवडले. आणि सर्वच काही मस्त बाजार आणला. तर तुम्ही करता का आठवडे बाजार? तर
करत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.